एका मेटा ऍड पार्ट 3 मागच्या पार्ट मध्ये आपण बघितलं की युजर नेम आणि पेज नेम कसं क्रिएट करायचं. या पार्ट मध्ये आपण बघणार आहोत की फेसबुकला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप इंटरलिंक कसं करायचं. हे बघण्यासाठी चला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं फेसबुक पेज ओपन करायचं. फेसबुक पेज ओपन केल्यानंतर सेटिंग वरती क्लिक करायचं. सेटिंग वरती क्लिक केल्यानंतर आपल्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला लिंक अकाउंट हा ऑप्शन भेटेल. लिंक अकाउंट त्याच्यावरती क्लिक करायचं. लिंक अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप असे दोन ऑप्शन ओपन होतात. तुम्हाला इंस्टाग्राम कनेक्ट करायचं असेल तुम्ही इंस्टाग्रामच्या व्ह्यू वरती क्लिक करायचं. व्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर कनेक्ट अकाउंट वरती क्लिक करा. देन सिंपल तुम्ही कनेक्ट वरती क्लिक करा. अलाउ ऍक्सेस टू इंस्टाग्राम मेसेज इन इनबॉक्स हे ऑन ठेवा आणि कन्फर्म वरती क्लिक करा. कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर युजर नेम पासवर्ड टाका येतो इंस्टाग्रामचा. सो मी ऑलरेडी मी इथे स्विच अकाउंट करणार. तुमचा इंस्टाग्रामचा युजर आयडी आणि पासवर्ड जो काय असेल ते तुम्ही इथे सेट करायचा आणि लॉग इन करायचं, जेणेकरून तुमचं इंस्टाग्राम आणि फेसबुक इंटरलिंक होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला व्हॉट्सअप इंटरलिंक करायचं असेल तर सिंपल तुम्ही व्हॉट्सअप समोरील व्ह्यू वरती क्लिक करा. तुमचा व्हॉट्सअप नंबर पुट करा इथे आणि सेंड व्हॉट्सअप कोड करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी इथे एंटर कोड टाका आणि कन्फर्म वरती क्लिक करा. तुमचं व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम इंटरलिंक होऊन जाईल. जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपल्या पेजला फॉलो करा, किंवा तुम्हाला इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप इंटरलिंक करण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंटमध्ये IG आणि व्हॉट्सअप अशी कमेंट करा. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला देईल.